मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सगळ्या बायका त्यांची वाट बघत असतात मंजूची. मंजू तिथे येते आणि आता मंजू सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायला लागते आणि वाण द्यायला लागते. तर आता काही बायका गप बसत नाही आणि त्या मनातल्या मनात त्या एकमेकीला म्हणायला लागतात, की "हे बघा हिच्याकडून कसं आपण घेणार आहोत? बघा ना, हिच्या गळ्यात काहीच नाही आहे, लग्न झालेलं नाही हिचं. ही तर सत्यासोबत राहत नाही ना आता, मग का हिच्याकडून आपण वाण घ्यायचे? ही तर या सुर्वे घराण्याची सून नाहीच आहे. मग हिच्यासोबत आपण का राहायचं? हिच्याकडून का वाण घ्यायचे आपण? आपण हिच्याकडून वाण नाही घ्यायचे आता," असं म्हणते. तर आता लगेच सगळ्या बायका म्हणतात, की "चला गं, उठा गं." सगळे आरडाओरडा करायला लागतात आणि सगळ्या तिथून उठून जायला लागतात. तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणतात, की ह्या माणसांना मी त्या मंजीला किडनॅप करायला लावलं होतं. यांनी तर ह्या माझ्या स्वप्नालाच किडनॅप केलं. त्यांना तर खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात, की मला आता पहिले घरी जावं लागेल आणि घरी जाऊन बघावं लागेल काय चालू आहे. बायका पण आल्या असतील हळदी कुंकवाला असं म्हणतात आणि त्या पण आता घरी यायला निघतात. तर आता इकडं मंजू त्यावर वाण वाटत असते. तर ज्या बायका आहेत त्या उठून जातात. सत्या म्हणतो, की "थांबा." चित्रकार म्हणतात, "अहो थांबा, असं काय करताय तुम्ही?" तर त्या म्हणतात, की "हे बघा, ही महिला ह्या घरात राहत नाही, ह्या घरची सून नाही आहे. मग आम्ही हिच्याकडून वाण का घ्यायचे? आम्ही हिच्याकडून वाण नाही घेणार." असं म्हणतात आणि त्या जायला निघतात. तर त्या म्हणतात, की "जाऊ नका तुम्ही, थांबा ना." आणि त्यांना थांबवतात, पण थांबत नाही त्या. तेवढ्यात सत्या आता जातो देवाजवळ. देवासमोरून आता तो लगेच एक मंगळसूत्र घेतो आणि मंगळसूत्र घेऊन तो मंजूकडे येतो आणि मंजूच्या गळ्यामध्ये आता तो मंगळसूत्र घालतो आणि घालायला लागतो. तेवढं तिथे आता मम्मी साहेब येणार आहे आणि नक्की काय घडणार आहे? सत्या खरंच पुन्हा आता मंजूसोबत लग्न करेल का? आणि दोघांचं नेमकं काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि सत्या आणि मंजू पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येऊन संसार करतील का? आणि नक्की दोघांमध्ये काय होणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.